नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. रात्रीचा 1 वाजला तरी रावी एकटीच तिच्या ऑफिसमध्ये बसली होती. समोर टेबलवर पडलेल्या मॅगझिनमध्ये बिझनेसमॅन ऑफ द इयरमध्ये त्याचा फोटो बघून तिला खूप समाधान वाटत होतं. पण डोळे मात्र ओलसर होते. डोळ्यातून एक थेंब येऊन त्या मॅगझिनवर पडला तसा तिने तो पुसून मॅगझिन बाजूला ठेवून दिले. चेअरला मागे डोकं टेकून ती पुन्हा त्याचा विचार करू लागली. आज त्याने तिचं स्वप्न पूर्ण केले होते. तिलाही त्याला त्याच पोझिशनला बघायचं तर होतं. नीरव, मी आज खूप खुश आहे. मला तुला याच पोझिशनवर बघायचं होतं आणि आज तू तिथे पोहोचलास. फक्त फरक एवढाच आहे की हे सगळं तू माझ्या सोबतीने करावंस एवढंच मला वाटत होतं. हळूहळू तिच्या डोळ्यात भरलेले अश्रू गालावरून ओघळू लागले आणि ती भूतकाळात हरवून गेली. 7 वर्षांपूर्वी MBAच्या फर्स्ट इयरला तो तिला भेटला होता. कॉलेज सुरू होऊन 5 दिवस झाले असतील, पण त्या दिवसात तिने त्याला कधीच बघितलं नव्हतं. पुढे एका प्रोग्रामचं ऑर्गनायझेशन तो करत होता. सावळा रंग, सरळ नाक, थोडे लांब केस, दाढी आणि केसांवरून हात फिरवताना त्याचे दिसणारे बायसेप्स, त्याचे ते प्रोग्राम ऑर्गनाईज करतानाचे हावभाव, त्याची होणारी चिडचिड, पुन्हा हसून गालावर पडणारी खळी बघून तर रावीला लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं होतं. त्याने माईक घेऊन बोलायला घेतले तशी तिची तंद्री भंग पावली. इतका वेळ ती वेड्यासारखी त्याच्याकडे बघत होती याचं तिलाच हसू आलं. बहुतेक ते त्यानेही नोटीस केले होते. इतका वेळ एखादी व्यक्ती पापणी न लावता आपल्याकडे बघते म्हटल्यावर कोणालाही कळेल. तसंच त्यालाही कळलं होतं. त्यानेही तिला नोटीस केले. रंगाने जास्त गोरी नसली तरी नाक डोळे कोरीव काम केल्यासारखेच उंच, चेहऱ्यावर तेज, लांब सडक नेसल, गालावर खळी, खांद्यावर उडणारे कुरळे केस आणि तिची ती वेडावणारी नजर. थोड्या वेळासाठी तोही तिच्यात हरवला, पण ती अजून त्याच्याकडे तशीच बघते याचं त्याला हसू येत होतं. तशी त्याला या नजरांची सवय झालीच होती. तो जणू सगळ्याच कॉलेजच्या मुलींचा क्रश होता. दुसऱ्या क्लासमधील मुली तर मुद्दाम त्याला बघायला त्याच्या क्लासला यायच्या. पण त्याला या गोष्टींमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता. त्याचे गोल आधीपासूनच क्लिअर होते. त्याला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करून खूप मोठा बिझनेसमॅन व्हायचंय हे त्याचं आधीपासूनच ठरलं होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून तो 4 हात लांबच राहायचा. पण ती जरा जास्तच टक लावून बघत होती म्हणून त्याचंही लक्ष गेलं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय एम नीरव शर्मा युअर सिनियर म्हणून त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि लेक्चरला सुरुवात केली. लेक्चर संपल्यानंतर त्याने सगळ्या ज्युनियरला मोटिवेट केले. मध्येच त्याला कोणीतरी विचारले, तुझे ड्रीम्स काय आहेत? त्यावर तो खूप भरभरून बोलत होता. रावी मात्र त्याचं बोलणं ऐकून भारावून गेली होती. मध्येच एका मुलीने आगाऊपणा करत त्याला विचारलं, प्रेमाला वगैरे जागा आहे की नाही, म्हणजे सेटिंग लावायला? तिच्या बोलण्यावर सगळेच हसू लागले, पण त्याने सरळ शब्दात सांगितलं, सध्या तरी नाही. त्याचं बोलणं ऐकून रावीला स्वतःसारखं कोणीतरी सापडल्याचा आनंद होत होता. त्याचं बोलणं ऐकून तिला स्वतःच्या स्वप्नांची जाणीव होत होती. घरातल्यांच्या मनाविरुद्ध जाऊन तिने स्कॉलरशिप मिळवून दिल्लीच्या टॉप मॅनेजमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवलं होतं. तिच्या आईवडिलांची इच्छा होती की तिने मुंबईमध्ये राहूनच तिचं शिक्षण पूर्ण करावं. पण रावीला ते मान्य नव्हतं. रावीची मोठी मोठी स्वप्न तिच्यासाठी घातक ठरतील की काय हीच भीती त्यांना कायमच वाटत होती. हंतरून पाहून पाय पसरावेत ही म्हण तिची आई तिला कायम सांगत असे, पण तिला ते कधीच मान्य नव्हते. मी फक्त एक मुलगी आहे म्हणून तुम्ही माझ्यावर बंधनं घालताय. जर मुलगा असता तर तुम्ही त्याला सगळं करू दिलं असतं म्हणून कायमच ती आपल्या आईवडिलांशी भांडत होती. यामुळे ती ना कधी कोणाकडे अट्रॅक्ट झाली, नाही प्रेम वगैरे अशा गोष्टींना तिने महत्त्व दिलं. आधी करिअर मग सगळं काही हे तिचं कायमचं ठरलं होतं. नीरवचं बोलणं झालं तसे सगळेच आपापल्या क्लासमध्ये गेले. आता रावी कॉलेजमध्ये पूर्ण रुळली होती. ती कायमच प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी असायची. जिंकण्यापेक्षा तिला त्या गोष्टी एन्जॉय करायला खूप आवडायचं.
कधी कधी तिची नजर नीरववर जात असे, पण आपल्या मनावर ताबा कसा मिळवायचा हे तिला चांगलंच माहीत होतं. नीरवही हळूहळू तिच्याकडे खेचला जात होता. दोघंही एकमेकांसमोर आले की बाकीचं सगळंच त्यांना दिसायचं बंद होत होतं. ती कॉलेजला आली की त्याला बरं वाटायचं, आणि कधी जर ती नाही आली तर त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं, पण पुन्हा तोही स्वतःच्या मनावर ताबा ठेवायचा. कॉम्पिटिशन गेम इव्हेंट्समुळे हळूहळू आता दोघे चांगले मित्र होत होते. दोघांनाही हे माहीत होतं की ही गोष्ट आपल्याला नको आहे, तरी पण ते एकमेकांना थांबवू शकत नव्हते. निदान मैत्री असावी असेच दोघांनाही ठरवले. बघता बघता 1 वर्ष संपलं. नीरव आता कॉलेज सोडून जाणार याचं रावीला वाईट वाटत होतं, पण स्वतःचाच रागही येत होता. आपण नाही अडकायचं म्हणून सुद्धा आपण या फिलिंग्स का फील करतोय? तो कधीच आपला होणार नाही त्याने हे आधीच क्लिअर करून सुद्धा का आपण स्वतःला त्रास करून घेतोय याचाच तिला राग येत होता. असेच दिवस जात होते. MBA सेकंड इयरच्या सेंड ऑफ पार्टीची कॉलेजमध्ये जोरदार तयारी सुरू होती. फर्स्ट इयरचे स्टुडंट ही पार्टी ऑर्गनाईज करणार असल्यामुळे रावी देखील त्या तयारीत सहभागी झाली. प्रत्येक गोष्ट करताना तिला राहून राहून नीरवचेच विचार मनात येत होते. बघता बघता सगळ्यांचे एक्झाम झाले. सेंड ऑफचा दिवस आला. रावीचे तिथे जाण्याचे मन होत नव्हते. त्याला लांब जाताना बघणं तिला अवघड होत होतं. पण एकीकडे हेच वाटत होते की तो गेला तर खूप बरं होईल, सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तिकडे नीरवलाही तेच वाटत होतं. सगळे पार्टी एन्जॉय करत होते तर नीरव फक्त रावी कुठे दिसते का हे बघत होता. मैत्रिणींनी खूप समजावल्यावर रावी पार्टीला आली तशी तिची नजर नीरववर गेली. तो तिच्याकडेच एकटक बघत होता. तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर हलके स्माईल आली. तो उठून रावीकडे आला तशी डान्सची अनाउन्समेंट झाली. सगळेच डान्स फ्लोअरवर गेले आणि नीरव एका टेबलवर जाऊन बसला. मुलींनी तर नीरव समोर घोळका केला. प्रत्येक मुलगी त्याला डान्ससाठी विचारत होती, पण त्याची नजर फक्त रावीवर होती. ती कधी येऊन विचारते याचीच तो वाट बघत होता, पण रावीने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. नीरवला या गोष्टीचं थोडं वाईट वाटलं. शेवटी तोच तिला डान्ससाठी घेऊन आला. दोघे छान डान्स करत होते तर बाकीच्या मुलं मुली नुसत्या त्या दोघांवर जळत होत्या. डान्स करताना दोघांनी तोंडातून एकही शब्द नाही काढला, पण डोळे मात्र खूप काही बोलत होते. दोघांच्याही डोळ्यात विरह जाणवत होता. डान्स झाला तसा सगळ्यांनी जेवणावर ताव मारला. पुढच्या आयुष्यासाठी सगळे आनंदी तर होते, पण कॉलेज सोडून जाणार याचं दुःख देखील होतं. पार्टी संपायला आली तसं सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येकाला तिथून बाहेर पडताना पाय जड झाल्यासारखे वाटत होते. कोणालाच तिथून जाऊ वाटत नव्हते. नीरवने रावीला मी तुला रूमवर सोडतो, मला थोडं बोलायचं आहे म्हणून थांबवून घेतले. आता तो काय बोलेल याची तिला थोडीफार कल्पना होतीच. तिला आनंद तर झाला होताच, पण भीती देखील वाटत होती. जर त्याने आपल्याला प्रपोज केले तर काय उत्तर देऊ? मन हो म्हणत होतं तर बुद्धी नाही म्हणत होती. तू असं काही करू शकत नाही. तुझी ड्रीम्स, तुझं करिअर, त्यांचं काय होईल? एखाद्या नात्यात अडकलो की आपण सगळं विसरून त्यातच गुरफटत जातो, अशी तिची बुद्धी तिला समजावत होती. तिच्या खूप मैत्रिणींनी देखील रिलेशनशिपमुळे स्वतःचे करिअर संपवून फक्त चूल आणि मूल हा मार्ग निवडला. त्यामुळे तिला या गोष्टी कायमच नकोशा वाटत होत्या. पण आज ती त्याच मार्गावर उभी होती. मन की बुद्धी याचं द्वंद्व सुरू होतं. तिला आपल्या मैत्रिणींसोबत झालं तेच होईल की काय अशी भीती होती. रावी, जायचं का? नीरवच्या आवाजाने ती तिच्या विचारातून बाहेर पडली. थोडे दूर गेल्यावर नीरवने एका ठिकाणी गाडी थांबवली. शांत सुनसान रोडवर गाडी थांबल्यामुळे तिच्या मनात थोडी भीती जाणवली. ते नीरवला देखील समजले. बाहेर ये, मला बोलायचं तुझ्याशी, नीरव म्हणाला. थोडा वेळ दोघे शांतच होते. कोणी काहीच बोलले नाही. शेवटी नीरव बोलला, आय लव्ह यू रावी. तिला जे ऐकायचं होतं आणि बहुतेक जे तो बोलू नये असे देखील वाटत होते तेच तो बोलला. मला नाही माहीत तुला ह्याविषयी काय वाटते, पण मला हे खरंच मनापासून फील होते.
मी आधीपासून हे ठरवलं होतं की मी कधी हे असं काही करणार नाही. पण तुझ्यापासून लांब जाताना मला सगळं बोलून मोकळं व्हायचं होतं. तरच मी माझा पुढचा मार्ग निवडू शकतो. मी मुळीच म्हणणार नाही की तू मला हो म्हण किंवा हॅपी रिलेशनशिपची प्रॉमिसेस पण करणार नाही, कारण ते मलाही नाही आवडणार. पण मला वाटतंय तुलाही तेच फील होतंय जे मी फील करतोय, म्हणून मी बोललो. तू प्लीज काहीतरी बोल ना, नीरव म्हणाला. नीरव, जशी तुझी स्वप्न आहेत तशीच माझी देखील स्वप्न आहेत, आणि खरं तर माझ्या आयुष्यात या गोष्टींसाठी वेळ नाही. हे सगळं असून देखील मी हे मान्य करते की तू मला आवडतोस. याआधी मी अशा फिलिंग कधीच फील नाही केल्या ज्या तुझ्यामुळे मी आता फील करते. पण जर मी तुला हो बोलले तर आपण देखील त्या टिपिकल लोकांसारखेच वागू जे फक्त प्रेमाचाच विचार करतात. आता मला फक्त माझ्या करिअरवर फोकस करायचा आहे. या गोष्टींसाठी आता माझ्याकडे वेळ नाही. एवढं बोलून ती फक्त त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होती. त्याने थोडीशी स्माईल केली. त्याच्या खळीमध्ये ती पुन्हा एकदा हरवून गेली. आय नो, मला तुझं हेच उत्तर अपेक्षित होतं. इतक्या दिवसात मी तुला इतकं तर नक्कीच ओळखतो. पण तरीही एक आशा होती की तू हो बोलशील, आणि तू म्हणतेस तसं आपण कधीच तसे टिपिकल कपल नसू, कारण तुलाही चांगलंच माहिती आहे माझे ड्रीम्स आणि माझं करिअर मला किती इम्पॉर्टंट आहे. त्यात मी कोणालाच येऊ देत नाही. त्याचं ते बोलणं ऐकून ती देखील थोडीशी हसली. मग मी विचार करेन, रावी हळू आवाजात बोलली. पण ते नीरवला ऐकू गेलं होतं. तरी देखील तो चिडवायला तिला बोलू लागला. रावी मॅडम, काय बोललात तुम्ही? तुमच्या स्वप्नांच्या मध्ये मला येऊ देताय तुम्ही? आताच विचार करा. सर्व मुली माझ्यासाठी वेड्या होतात. बघ, चुकून तूही होशील. असं बोलून तो हसला. मुळीच नाही. माझ्यासाठी आधी माझी स्वप्न, मग बाकी सगळं, आणि मी कधीच कोणासाठी वेडी होत नाही. पण तू मात्र माझ्या प्रेमात वेडा झालास तर मला दोष देऊ नको. रावी असं म्हणून पुढे म्हणाली. पण त्याआधी नीरव, तुझ्याकडून मला प्रॉमिस हवं आहे. ते म्हणजे आपण कधीच टिपिकल कपलसारखं वागायचं नाही, आणि दुसरं म्हणजे आपण कधीच एकमेकांच्या स्वप्नांच्या मध्ये यायचं नाही. एकमेकांना स्पेस द्यायची आणि एकमेकांच्या करिअर्सना इम्पॉर्टन्स द्यायचे. तिचं बोलणं ऐकून नीरव हसला. काय झालं असायला? रावीने विचारलं. अगं, मी पहिलीच मुलगी अशी बघतोय जी रिलेशनशिपमध्ये तू माझ्यावर खूप प्रेम कर किंवा कायमच मला इम्पॉर्टन्स दे अशा डिमांड करायचं सोडून एकमेकांना स्पेस देण्याच्या गोष्टी करते, नीरव म्हणाला. कारण मी बाकीच्या मुलींपेक्षा वेगळी आहे, रावी म्हणाली, आणि हेच मला आवडतं. असं बोलून त्याने तिचा हात हातात घेतला. त्याचा तो पहिला स्पर्श अनुभवून तिच्या अंगावर शहारा आला. आजपर्यंत कोणताही मुलगा तिच्या इतका जवळ आला नव्हता जितका जवळ आज नीरव होता. तिलाही ही गोष्ट खूप आवडली होती, पण तिने ते चेहऱ्यावर दाखवणे कटाक्षाने टाळले. नीरव तिच्या डोळ्यात बघत होता. ती मात्र तिची नजर चोरत होती. तुला लाजता वगैरे येत नाही काय ग? मी इतक्या रोमॅन्टिक मूडमध्ये तुझ्या समोर थांबलोय आणि तू काहीच रिॲक्ट करत नाहीस. असं म्हणून नीरव हसला. नाही असल्या नको त्या अपेक्षा माझ्याकडून ठेवू नकोस, आणि चल निघूया, मला लेट होतंय. गाडीत बसून ती नीरवचा विचार करून लाजत होती, पण ते नीरवला दिसू नये असेच तिला वाटत होते. पण अजून देखील तिला थोडी भीती वाटत होती. आपण काही चुकीचं करत नाही ना, याचं तिला थोडं दडपण आलं होतं. नीरवने रावीला रूमवर सोडले आणि तो निघून गेला. ती रूममध्ये येऊन पण शांतच होती. एकीकडे खूप आनंद होता, तर एकीकडे आपण काही चुकीचा निर्णय नाही ना घेतला, हेच विचार तिच्या डोक्यात चालू होते. मोबाईल वाजला तशी ती विचारातून बाहेर आणि मोबाईल हातात घेतला तर त्यावर नीरवचा मेसेज होता. आय मिस यू. त्यावर ती गोड लाजली. आताच भेटलो ना आपण, लगेच काय मिस यू? ती म्हणाली. काय ग, तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर किती लाजली असती, माझ्याशी रोमॅन्टिक बोलली असती, आणि तू अनरोमॅन्टिक. जा झोप, गुड नाईट. खरंच वेडा आहे, लगेच कसला चिडतो. पण त्याच्या नादात मी वेडी नाही झाले म्हणजे मिळवलं. त्यानंतर रावी ही झोपी गेली. हळूहळू दोघांचे प्रेमाचे दिवस सुरू होऊ लागले.
रावी कायमच प्रयत्न करत होती की भावनांमध्ये ती वाहवत जाणार नाही आणि नीरव देखील त्या गोष्टींची पुरेपूर काळजी घेत होता. रावी तिच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज आणि अभ्यास पूर्णपणे मन लावून करत होती. या बाबतीत तिला कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचे नव्हते. नीरवला देखील कॅम्पस इंटरव्ह्यूमधून चांगला जॉब लागला होता. 2 वर्ष सेव्हिंग करून ते पैसे तो त्याच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणार होता. बघता बघता कॉलेजचे लास्ट इयर पण संपले आणि रावीला कॅम्पसमधूनच चांगला जॉब मिळाला. रावीने ही गोष्ट तिच्या घरी कळवली तर घरातून पहिले एकच वाक्य आले, ते म्हणजे, आता तुझ्यासाठी मुलगा बघू शकतो ना आम्ही? रावीला त्या गोष्टीचे खूप वाईट वाटले की तिच्या अचिव्हमेंटच्या तिच्या आईवडिलांना काहीच कौतुक नाही. त्यांना फक्त लग्न इतकंच महत्त्वाचं वाटत होतं. तिने नीरवला ही गोष्ट कळवली तर दोघांनी मस्त सेलिब्रेशन केले. त्याला इतकं हॅपी बघून रावीलाही बरं वाटलं, कारण कोणाला तरी आपल्या आनंदात आनंद होतो. महत्त्वाचं म्हणजे तिची कंपनी नीरवच्या कंपनीजवळच होती. त्याचा नीरवला खूपच आनंद झाला होता. ती एकटक नीरवकडे बघत होती. नीरवला कळताच त्याने तिच्याकडे पाहिलं. नीरव, खरंच तू माझ्यावर प्रेम करतोस का रे? तिने विचारलं. काहीही काय प्रश्न विचारतेस ग? उगाच एकत्र आहोत का आपण इतके दिवस? आणि पुढेही कायमच राहू. नीरवने छान स्माईल देऊन तिला सांगितले. रावी, मी एक गोष्ट तुझ्याकडे मागणार आहे, तर ती देशील का मला? नीरव म्हणाला. काय? रावीने विचारलं. तू सांग तर आधी, आणि चिडणार नाहीस हे प्रॉमिस कर. ओके, देईन. मला वाटतं तू माझ्यासोबत शिफ्ट व्हावंस. आता तुला जॉब पण लागलाच आहे. तू रूम घेऊन राहणार. तसं पण माझा फ्लॅट 2 BHK आहे. रावी त्याच्याकडे आवासून बघत होती आणि तिला थोड्या वेळाने हसू यायला लागले. नीरवला नक्की काय कळत नव्हते की ती अशी का हसते. नीरव, तुझं डोकं फिरलंय का? काहीही काय बोलतोस? मी तुला आधी पण सांगितलं होतं, जरी तू मला आवडत असलास तरी मी असं काही करणार नाही जे मला पटत नाही. आपण रिलेशनमध्ये आहोत एवढं बस नाही का तुला? लोक काय बोलतील आणि मी माझ्या घरी काय सांगू? हे बघ रावी, तू चुकीचं समजतेस. मी तशा अर्थाने बोलतच नाही अगं. फ्रेंड्स एकत्र राहतातच ना, कॉमन आहे ते. फ्रेंड्स राहत असतील पण आपण फ्रेंड्स नाही, आणि याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात, जे मी नाही करू शकत. अगं रावी, मी तुला फक्त माझा फ्लॅट ऑफर करतोय आणि तो 2 BHK आहे. वाटल्यास तू त्याचं भाडं दे. मी तसं एकत्र राहायचं म्हणतच नाही. नीरवला माहीत होतं की रावीला पैशांचा खूप प्रॉब्लेम येणार. दिल्लीसारख्या ठिकाणी एकटं राहणं किती अवघड असू शकतं याची त्याला कल्पना होती, आणि तो फक्त तिला प्रोटेक्ट करण्यासाठी हे सगळं बोलत होता. पण रावी ते ऐकूनच घेत नव्हती. नीरवच्या खूप विनंतीनंतर रावी या गोष्टीला तयार झाली. नीरवचा आनंद तर गगनात मावत नव्हता. रावी आता कायमच त्याच्या सोबत राहणार हा विचारच त्याची कळी खुलवत होता. त्याने जाऊन रावीला जोरात मिठी मारली तसा रावीच्या पूर्ण अंगावर एक शहारा आला. थोड्या वेळाने तिनेही त्याला मिठीत सामावून घेतले. तिला थोड्या वेळासाठी का होईना ती मिठी खूप छान वाटली. त्याने तिला असंच मिठीत घेऊन बसावे असं तिला वाटत होतं. रावी, तू लाजतेस काय? नीरवने तिला छेडत विचारले तशी ती बाजूला झाली आणि त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. मी किती वेळा सांगितलं तुला, असल्या नको त्या अपेक्षा करत जाऊ नकोस. त्याला माहीत होतं की ती आताही लाजतेय, पण ते ती मान्य करणार नाही. नीरव तिला रूमवर सोडून निघून गेला. ती मात्र त्याच्याच विचारात होती. कसला भारी आहे नीरव. मला याच्या आधी कधीच असं काही फील झालं नाही. हे खूप छान आहे. मी खरंच नीरववर प्रेम करतेय. मला तो खूपच आवडतोय. हे मान्य करायला हवं मला. मी खरंच वेडी होईन. तो खरंच बोलत होता. वेडं करतोय तो मला. पण मी आता तरी त्याला सांगणार नाही असं म्हणून ती झोपी गेली. काही दिवसांनी रावी नीरवच्या फ्लॅटवर शिफ्ट झाली. तिला ते थोडं अवघड जात होतं, पण नीरवही तिला तिची स्पेस देत होता. दोघेही पूर्णपणे कामात लक्ष देऊन स्वतःच्या करिअरवर लक्ष देत होते. रोज मिळेल तितका वेळ सोबत घालवणे, एकमेकांच्या प्रोजेक्ट्समध्ये मदत करणे, एकमेकांना सजेशन देणे आणि प्रत्येक गोष्ट कशा प्रकारे चांगली होईल याचा दोघेही प्रयत्न करत होते. एका हॅपी कपलसारखेच दोघे वावरत होते.
कोणीही अनोळखी व्यक्तीने त्यांना बघितले तर सहजच त्यांना वाटेल की दोघे नवरा बायको आहेत. रावीच्या पहिल्या पेमेंटची तिच्या सर्व कलिग्सने पार्टी मागितली. तिनेही त्यांना एका चांगल्या हॉटेलमध्ये पार्टी देण्याचे ठरवले. तिने नीरवलाही यायला सांगितलं होतं, पण त्याला काम असल्यामुळे त्याने तिला नकार दिला. त्या दिवशी रावीला घरी यायला खूपच वेळ झाला, म्हणून नीरव खूपच काळजीत होता. तो विंडोमधून फक्त गेटकडे लक्ष लावून उभा होता. तेव्हा तिथे छान ब्लॅक कलरची मर्सिडीज येऊन थांबली आणि त्यातून रावी आणि एक मुलगा उतरला. दिसायला खूपच रुबाबदार होता. रावीने त्याला शेक हँड केले, पण त्याने थोडा वेळ तिचा हात धरून ठेवला. नीरव वरून सगळं बघत होता. त्याला ही गोष्ट जराही आवडली नव्हती. तो मुलगा ज्या प्रकारे तिच्याकडे बघत होता ते त्याला खटकलं होतं. रावी वर आली आणि तिने येऊन नीरवला मिठी मारली, पण त्याने रावीला बाजूला केले व विचारू लागला, रावी, तो मुलगा कोण होता? अरे, तो समर. मी बोलले होते ना तुला. खूप भारी आहे रे. खूप हसवतो सगळ्यांना, रावीने सांगितलं. पण रावी, तू जरा लांब राहा अशा मुलांपासून. त्यांना माहीत असतं की मुलींना कसं हसवायचं आणि कसं फसवायचं. रावी त्याच्या बोलण्यावर हसू लागली. अरे, मी लहान आहे का? कळतं मला कोण कसं आहे. तिचं बोलणं ऐकून नीरव तिच्यावर खूप चिडला. काय कळतं तुला? मी बघितलं तो कसा बघत होता तुझ्याकडे. तुला मी आधीच सांगतोय रावी, तुझा कोणी हात धरलेलं सुद्धा मला आवडणार नाही. आणि काय गरज आहे कोणासोबत इतकं खिदळून हसायची. रावीला त्याच्या बोलण्याचा राग येत होता. तुझं डोकं फिरलंय का नीरव? काहीही काय बरळतोयस? आता मी तुला विचारून हसायचं आणि फ्रेंडशिप करायची का? एवढं बोलून ती तणतणत तिच्या रूममध्ये गेली. नीरव सुद्धा आपल्या रूममध्ये निघून गेला. किती वेळ तरी दोघांनाही झोप येत नव्हती. नीरव हळूच तिच्या रूममध्ये गेला. त्याला वाटलं ती झोपली असेल, म्हणून तो तिच्या जवळ जाऊन बसला. सॉरी पिल्लू, मी तुझ्यावर चिडलो, पण खरंच नाही आवडत मला तुला कोणासोबत शेअर करायला. तू फक्त माझी आहेस. तिला त्याचं बोलणं ऐकून हसूही येत होतं आणि ती लाजती होती. तिने त्याच्याकडे आपला चेहरा केला. रावी, तू जागी आहेस? हो. रावी, सॉरी. का? मी तुझ्यावर चिडलो आणि तुला नस विचारता तुझ्या रूममध्ये आलो म्हणून. तो उठू लागला तसं रावीने त्याला स्वतःजवळ ओढून घेतले आणि त्याला किस केले. नीरवसाठी हा सुखद धक्का होता. नीरव, मी तुला कधी बोलले नाही, पण काय रावी? आय लव्ह यू म्हणून ती त्याच्या मिठीत शिरली. रावी, आय एम सो हॅपी. मी खूप दिवस या गोष्टीची वाट बघत होतो, जेव्हा तू स्वतः मला प्रेमाची कबुली देशील. थँक्यू म्हणून त्याने तिच्या कपाळावर किस केले. ती तशीच त्याच्या मिठीत झोपून राहिली. दोघांनाही एकमेकांना सोडून जाऊ वाटत नव्हतं. नीरव, रावी म्हणाली, मी फक्त तुझीच आहे. म्हणून ती त्याच्या मिठीतच झोपून गेली. दोघेही खूप चांगल्या प्रकारे त्यांचे रिलेशन आणि जॉब सांभाळत होते. नीरव, तुझ्या बिझनेस प्लॅनचं काय झालं? तू काहीच बोलत नाही ना. मला काही त्यात डेव्हलपमेंट दिसते. नीरव आता जास्त करून त्याच्या ॲम्बिशन्स किंवा करिअरविषयी जास्त बोलत नाही किंवा काहीच प्रगती नाही याचं तिला थोडं टेन्शनही येत होतं आणि तिची चिडचिडही होत होती. नीरव मात्र रात्रंदिवस फक्त रावीचाच विचार करत होता. तो ऑफिसमध्येही फक्त तिचाच विचार करत. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तो कायमच आठवत होता. ऑफिसमधून येऊन कधी एकदा तिला भेटतो आणि स्वतःच्या मिठीत सामावून घेतो याचीच त्याला आतुरता असायची. रावी तिच्या जॉबमध्ये चांगली प्रगती करत होती, पण नीरव आजकाल त्याच्या करिअरविषयीच्या गोष्टींना तितकंसं महत्त्व देत नाही याचं तिला वाईट वाटत होतं. रावी घरी आली तेव्हा नीरवने तिला मिठी मारली आणि बोलू लागला, रावी, मला वाटतं आपण लग्न करावे. तुझं मध्येच काय हे लग्न? तुला मी आधीसुद्धा सांगितलं होतं ना, आधी करिअर मग लग्न वगैरे. रावी, आता आपण सेटल झालोय ना आणि आता आपण एकत्रच आहोत, तर लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? आपण काय सेट झालोय नीरव? तुला तुझा बिझनेस उभा करायचा आहे ना, अजून त्यात ह्या गोष्टी कशाला? तिच्या या बोलण्यावर नीरव भडकला. सारखं काय गं बिझनेस, करिअर? मला माहिती आहे ते करायचंच आहे, पण मला आता तुला फक्त माझी गर्लफ्रेंड नाही म्हणायचं. मला आता तुला बायको म्हणायचं आहे.
सर्वार्थाने तू मला माझी हवी आहेस. हे काय सारखं तुझं चालू झालंय? आजकाल तुझं सारखंच चालू असतं, लग्न, संसार वगैरे. तुला माहिती आहे ना, मला यात काहीच रस नाही. दोघांचाही राग अनावर होत होता. माघार घ्यायला कोणीच तयार नव्हतं. नीरवला फक्त रावी हवी होती, तर रावीला नीरवसोबत इतर गोष्टीही हव्या होत्या. तिला त्याच्यासारखं आंधळ प्रेम करणं जमत नव्हतं, तर नीरवला फक्त प्रेमाशिवाय काहीच दिसत नव्हतं. रावीसाठी ही गोष्ट धक्कादायक होती की ज्या नीरवच्या प्रेमात मी पडले होते तो वेगळाच होता. तो नीरव किती ॲम्बिशियस होता, किती व काय काय करायचं होतं त्याला. पण आता ज्या नीरवला मी पाहते तो फक्त प्रेम, लग्न याविषयीच का विचार करतोय? या गोष्टीला मी जबाबदार आहे का? माझ्यामुळे तो स्वप्नाची स्वप्न विसरलाय का? नीरवचं प्रेम कधी पॉझिटिव्हनेसमध्ये बदलत होते ते त्याला कळलंच नाही. कधीतरी रावीवर ओरडणारा आणि हक्क दाखवणारा नीरव आता रोजच असा वागू लागला. ती जास्त कोणाशी बोलली किंवा जास्त हसून बोलू लागली की त्याला ते सहन होत नव्हतं. 1 वर्षाने नीरवचं प्रमोशन झालं, पण त्याला दिल्ली सोडून सिंगापूरला शिफ्ट व्हावं लागणार. यामुळे त्याने ते प्रमोशन ॲक्सेप्ट न करता रावीला न सांगता रिजेक्ट केले. त्याला माहीत होतं की रावी तिचा जॉब सोडून त्याच्यासोबत नाही येणार आणि तिला एकटीला सोडून त्याला जमणार नाही हे नक्की होतं. तो आता तिच्याशिवाय स्वतःची लाईफ इमॅजिन करूच शकत नव्हता. जेव्हा ही गोष्ट रावीला कळली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. त्याच्या निर्णयाचा तिला भयंकर राग येत होता. रावी घरी आली तेव्हा खूप चिडली होती. नीरव, नीरव, रावी रागाने लाल होऊन त्याला हाक मारत होती. काय झालं रावी, इतकी का चिडली आहेस? नीरव, तू प्रमोशन रिजेक्ट केलंस? हो. नीरव खाली मान घालून हो म्हणाला. का नीरव? आणि तुला मला हे सांगणं महत्त्वाचं वाटलं नाही? रावी, प्रमोशनमुळे मला सिंगापूरला शिफ्ट व्हावं लागलं असतं आणि मला तुला सोडून जायचं नव्हतं. तिचा हात हातात घेत तो शांतपणे म्हणाला. हे ऐकून रावीचा पारा आणखीनच चढला. रावी म्हणत होतो की आपण लग्न करू. किती दिवस आपण असे राहणार? जर लग्न केले तर? नीरव, काय लावलंयस हे लग्न? लग्न तुला वेड लागलंय का? तू तुझ्या लाईफमधली चांगली संधी फक्त या गोष्टीसाठी घालवलीस? तू असा कसा वागू शकतोस? आणि तुला मी आधी पण सांगितलं होतं, मला लग्न वगैरे आताच नाही करायचं. माझी स्वप्न, करिअर हे अचीव केल्याशिवाय काहीच विचार करणार नाही. मला वैताग आला आता रावी. सारखं सारखं काय स्वप्न, करिअर? आणि तुला करिअर म्हणजे नुसता पैसाच तर हवा आहे ना? आणि मी तुला तो आता देऊ शकत नाही, म्हणून तुला मी नकोसा झालोय ना? हेच कारण आहे जे तू लग्नाला नाही बोलते. तू फक्त अति ॲम्बिशियस मुलगी आहेस. तू खरंच कोणावर प्रेम करू शकत नाहीस. तू फक्त स्वतःवर आणि पैशावर प्रेम करतेस. तुला फक्त पैसा हवा आहे. नीरव तोंडाला येईल ते बोलत होता. रावीला त्याचे बोलणे ऐकून खूप मोठा धक्का बसला होता. हो, आहे मी ॲम्बिशियस मुलगी. आणि काय चूक आहे यात? स्वप्न बघू नये का? आणि तुझं काय? तूही हीच स्वप्न पाहिली होतीस ना? पण तू त्यांना विसरलास. मी नाही विसरू शकत आणि मला आता सहन नाही होत. हे तुझं रोजचंच झालंय. तुझा संशय घेणं, फक्त लग्न आणि प्रेम या गोष्टींविषयी बोलणं. मला या गोष्टींमुळे तू कधीच आवडला नव्हतास. तू मला तुझ्या स्वप्नांसोबत हवा होतास, पण आता तीच राहिली नाहीत आणि मला याचं वाईट वाटतंय की याला कारणीभूत मी आहे. मी नाही राहू शकत आता इथे. मी अजून जर इथेच थांबले तर तुझ्यासोबत मी माझंही आयुष्य बर्बाद करेन. असं सर्व बोलून रावी रडत तिच्या रूममध्ये गेली आणि आपली बॅग भरून घेऊन आली. नीरवचा राग अजून शांत झाला नव्हता. रावी, तू आज गेलीस तर मी कधीच तुझ्या मागे येणार नाही आणि मी काय मागतोय तुझ्याकडून फक्त प्रेमाचीच अपेक्षा ठेवतोय ना? मला खरंच माहीत नव्हतं की तू इतकी स्वार्थी असशील. जर तू आज मला सोडून गेलीस तर माझ्याकडे येण्याचे तुझे सगळेच मार्ग बंद होतील. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव की तू परत जर कोणावर प्रेम केलंस तर तो कधीच तुझ्यावर प्रेम करणार नाही, कारण तू त्या लायकीची नाहीस की कोणी तुझ्यावर प्रेम करेल. मी खरंच मूर्ख होतो. तू बरोबर बोलली होतीस. तू कोणासाठी कधीच वेडी नाही होणार. तू तर मलाच वेडं केलंस.
तुझ्या नादात मी माझी सगळी स्वप्न हरवून बसलो. त्याचे आरोप रावीला सहन होत नव्हते. तिला तिची काय चूक आहे तेच कळत नव्हते. त्या दिवशी ती त्यांची शेवटची भेट ठरली. त्यानंतर ना रावीने मागे वळून पाहिले ना नीरवने. मित्र आणि मैत्रिणींनो, ही स्टोरी इथेच संपत नाही. स्टोरी थोडी मोठी असल्यामुळे मी ती 2 पार्टमध्ये केली आहे. त्यामुळे स्टोरीचा नेक्स्ट आणि शेवटचा पार्ट नक्की वाचा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.